पुढची बातमी आहे ती शरद पवारांच्या संदर्भातली आणि त्याच्याच जोडीला आपण पाहणार आहोत पार्थ पवार याच्या संदर्भात सुद्धा। शरद पवार यांची राज्यसभेची उमेदवारी सध्या तरी अनिश्चित आहे। मवियामध्ये या निमित्तानं मंथन सुरू आहे। याबाबत काँग्रेसनं राज्यसभा त्यांना मिळावी असा आग्रह धरलाय। दुसऱ्या बाजूला ठाकरे गट सुद्धा राज्यसभेच्या साठी दावेदार बनला आहे। अजून ह्या सगळ्या काही ज्या चर्चा आहेत ह्या बाहेर अफवा आहेत। कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाहीये। विधान परिषदेत असो किंवा राज्यसभेत असो, संख्याबळावर जर आपण पाहिलं आणि रोटेशन मध्ये पाहिलं तर हा शिवसेनेची वेळ आहे, शिवसेनेची जागा आहे। अजून ह्या सगळ्या काही ज्या चर्चा आहेत ह्या बाहेर अफवा आहेत। कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाहीये। विधान परिषदेत असो किंवा राज्यसभेत असो, संख्याबळावर जर आपण पाहिलं आणि रोटेशन मध्ये पाहिलं तर हा शिवसेनेची वेळ आहे, शिवसेनेची जागा आहे। पवार साहेबांच्या अनुभवाचा फायदा हा राज्याला आणि त्याच्याचबरोबर देशाला 100% त्या ठिकाणी होऊ शकतो। त्याच्याचबरोबर अजितदादांची सुद्धा इच्छा होती की पवार साहेब हे राज्यसभेमध्ये अजून एकदा त्या ठिकाणी गेले पाहिजे। आमच्या पक्षातली सुद्धा इच्छा आहे, पण पवार साहेबांना अजून या बाबतीत आम्ही विचारलं नाही। त्याच्याचबरोबर राऊत साहेबांनी इच्छा व्यक्त केली की पवार साहेब जर इच्छा दाखवत असतील राज्यसभेत जायची तर आम्ही तिथं पाठिंबा देऊ।